देव काय येताना आपण काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावले ती आवलत काही लई सुईची नाही. टेन्शन घ्यायचं काय काम आहे? आपण बांध करून वाढवायची, त्यानं टेप लावून इकायची, का कमवायची? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची. मग गोरच पेलेलं काय वाईट आहे? हाय पितोच आहे. लई टेन्शन मध्ये नाही जगायचं महाराज. कधी बी शेतकऱ्याने एक प्रमाण पाठच करून ठेवायचं. संसाराचं वाटवळं झालं तेव्हा तुकाराम महाराज गाला घासले, म्हणले बस बरे झाले देवाने घाले दिवाळे, एवढं पाठ करायचं. आता तुम्ही मी किती कमावलं, काय मागच्या आवलं दिलं घेणं आहे? आपला पोरे आपल्याला प्रश्न विचारितोय, काय केलंय माझ्यासाठी? आता आपण केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली शक मॅम, आता काय करता? तो लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितलं म्हणजे घ्या ठोकून, काय उपयोग काय? चिंता बिंता काय करायची नाही महाराज. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. पटकन तुम्हाला अभंगाकडे जातो, कारण ज्या विषयाचे कीर्तन आहे तो मुद्दा महत्वाचा आहे. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांच्या कडविचार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायची नाही. कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. तो राजा तर रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. दिवस कोणाचेही फिरतात. इंग्रज गेल्यापासून सगळ्या लोकांनी वनवास काढला आतापर्यंत. शेतकऱ्याला तर पहिल्यापासूनच वनवास आहे. त्याचं नावच फार्मर आहे. फार्मर. शेतकऱ्याला इंग्रजीत काय म्हणते? फार्मर. 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 त्याचं नावच किती सुंदर आहे, फार्मर. आतापर्यंत जगाच्या इतिहासात संतांनी त्रास काढला, शेतकऱ्यांना त्रास काढला, नोकरीवाल्यांनी त्रास काढला. एकच माणूस असा होता इंग्रज गेल्यापासून का त्याला या जगात वनवास नव्हता. आमदार. त्याला सुद्धा मागच्या महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही, इथं थांब, याला मुतून आण रे, इथंच थांब. तो मला मी कपडे आणले तसा बस, पण हलायचं नाही. दिवस कुणाचे फिरतात, फक्त नम्रतेनं जगायला शिका. यावर आपलं मत काय? आयुष्य फार थोडं आहे. जे रोग आपल्या ऐकिवत नव्हते ते रोग ह्या 15 वर्षात आले. पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी आपल्या आजीनं ऐकल्या नव्हत्या. आज्याला तर पिशीच नव्हत्या. त्याला कधी सर्दी सुद्धा झाली नाही. ते 82चं होतं तरी दन आव टाकायचं. 82चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे आणि ज्युनियर केजीचं उचलून गाडीत बसवायला लागत. गाडी आली त्याला 2 ड्रायव्हर दिसल्या. ज्युनियर केजीचं एवढे 2.5 ते गाडीत बसवलं. ते गाडीत बसलं का झोपाते. शाळा आली का उठाते, परत उतरवलं का झोपाते. हो, हे पांढऱ्या पिशी तांबड्या पिशी हे रोग आपल्या ऐकिवत होते का कधी? कधीच नाही. आणि हे का आले त्याचे उत्तर ऐकायचे. आता कोणत्याही माणसाला पांढऱ्या पिशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर लगेच म्हणतात पिशी कमी झाल्या. तुम्ही एका डॉक्टरच्यावर कधी ट्रीटमेंट घेऊ नका. लगेच 2 दिवसाचा गॅप घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे चेक करा. फरक पडतो. काय म्हणणं आहे तुमचं? हा रिपोर्ट इकडं शेजारी असेलच असं नाही, यावर तुमचं काय मत आहे? कर्त्यांची ती साखळी राहते. सोनोग्राफी यांच्याकच करायची. इकडे गेल्या उरफाटीची ट्रेनिंग का त्याला? पण त्यांची ती साखळी असते. मी चिठ्ठी देतो आणि हा सगळा गेम कशावर चालू आहे? चिठ्ठीवर. म्हणजे पीसी चेक करी जा. दुसरी गोष्ट अटॅक कधी ऐकत होता का? एज्युकेटेड लोकांनी तर ऐका. कोणी शिक्षक विक्षक डॉक्टर बिक्टर प्राध्यापक कोणी शिक्षक विक्षक असलं तर पुढारी फडारी. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाईन. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच असं इतकंच आहे. चपला कोणीकडे बुट कोणीकडे. केरळवरून आले, हवा भरीत आहे गाडीला. त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली त्याची हवा आपल्या गाडीत भरते. 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका. काय फरक पडत नाही हो, थोडंसं माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालून, काय बोलतो बोले घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. जे कोणचं होईल मी एवढंच शिकायचं. मग किती मोठा जे जे मला सांगा तुम्ही मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो? बापाला नाही. बाप तर आपल्या पुढे काय विषय नाही. आईला तर आपण जुमानीत नाही. मग लबाड बोलायचं नाही. खरं कोणाला घाबरतो? बायकोला. का? माघारीची सवय नाही ना. तुम्हाला बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळीचा. आपले मंत्र लय खास. होईन त्रास पण गुण हमखास.
तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना, घरातून सकाळी लवकर चहा प्यायचा असेल ना, बायको तर काही लवकर चहा करीत नाही. मी काय आयडिया सांगू तुम्हाला, एकच वाक्य बोलायचं फक्त, तिला ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आला तर तुझ्या भावाचा फोन, 5 मिनिटात चहा प्यायचा निघायचं. काय आहे त्याचं? काय काय एक वाक्य सांगतो मला, तुम्हाला पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले, एकमेकाचं तोंड पाहत नाही, याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून देतो, आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त मला खरं आहे, काय अभ्यास आहे तुझा, हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू, चहा ठेव. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उद्ध्वस्त होतील. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उद्ध्वस्त होतील. जड कानाचे व्हा, संसारात यश येईल. थोडं पुढे नेतो, जड कानाचे व्हा, जाऊ द्या नव्हतं कोणी काही म्हणू द्या, त्याचा काय फरक पडला. चला थोडं पुढे नेतो, अभंग कोणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि अटॅक काय येतो? 1, माघार घ्या, अटॅक येणार नाही. 2, हसत जा, अटॅक येणार नाही. 3, विसरून जा, अटॅक येणार नाही. आणि इट इज नॉट अ डिसीज, हा रोग नाही, हे रोग बिग नाही. एवढंच आपण लावून धरले बा, त्याला अटॅक आला. काही लोक म्हणजे तो दिंडीत मिळाला बा, तो आजारीच होता. हे नाही, अटॅक बिटॅक काही नाही, फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका. काय मत आहे तुमचं? आता ज्याला 4 रविवार सुट्टे आहे, 2 शनिवार सुट्टे आहे, 96,000 पेमेंट आहे, त्याला अटॅक यायचं काय काम आहे? जो 70च्या पल्सरवर मोकळा हिंडतोय, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपये इन्कम नाही, त्याला काय टेन्शन यायची गरज आहे? 11वीला जाते, आता शिकते, ती प्राध्यापकाची टिंगल करते, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तो अंडरपॅन्टला वा झाल्या तरी तू येडवाणी करतो. 70ची पल्सर आहे अवघी, 70ची पल्सर आहे त्याला फिरायला, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, आणि रुपया कमीत नाही. वरून बाप 100 देतो पेट्रोलला. राहू दे, वंशाचा दिवा आहे तू. ही दरिद्री 100 देती, ही तर लय खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? तो त्याला मी 9वी पासून पाहते, तो जसा आहे मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं, त्याने दुसरी केली असते. मग आता त्या पोरांना पैसा फुकाट मिळाला, गाडी फुकाट, ते माझाटले. मग आता आपल्याकडे एक नवीन पद्धत आली या 2 वर्षात, वाढदिवस साजरे करायचे, पण घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना, मग धाब्यावर करायचे वाढदिवस. आता चौकात केक ठेवायचा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी संगत त्या केकवर, मग तो मुतन केक एकत्र करायचा, आणि मग तो एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटं? बोला. इंदुरीकर मरण ना महाराज, मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. काय मते? तुम्हाला आता वाईट वाटेल, आता मला नालायक म्हणा, घोडाला मागं पुढे लावायचं तोंडाला, पण ते सत्यच आहेत. ते कालही सत्य, आज सत्य आणि उद्या सत्य. ज्यांचे डांबरीला वाढदिवस झाले ना, 1.5 वर्षात गेले, ते वाढ झाली जीवनात त्यांच्या. अशी कितीतरी आहेत. लक्ष्मी नम्रतेनं नाही टिकवली तर जाईल. 3रा मुद्दा, तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय, का कशात आलोय, थकलो. असं जगायचं रोज. काल काय झालं आग लागू दे तिकडं, आणि आपण उघडीत बसतो. 10वीला होतो मी, होता ना, मग तू मरून दे ना. आता गुरुजी मिळाला तरी तू तेच लावून धरतोय. सोडून द्यायचं मान, हा विनोद नाही. तुम्ही पहा शेतकरी महाराज, या बाबतीत सगळ्यात निभार काळजाचा माणूस शेतकरी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमीच आहे. तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला, सगळ्या लोकांचा, तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे. याचं कारण माहिती आहे का काय? शेतकरी एक असा राजा माणूस आहे, तो किती संकट आलं ना ते जुमानीत नाही. मरू द्या, त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. 6 वर्ष गडी दुष्काळाने पिडला, शियारा ठणठणीत आहे. एकच महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगर आला, BP आला, त्याची बायको इडी झाली, पोर पळून गेली,
पागलच झालं सगळं. किती महिन्यात? एका महिन्यात. फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडी आपटाय. 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा, 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवालीची बायको. दूध प्यावं का नाही, दूध प्यावं का नाही, दूध प्यावं का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेतली पण दुधावाल्याला जाम करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही, तू काल शांत करती. पाणी नाही टाकलं, पाणी नाही टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देती. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, अजून लय वाश येतो. पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण पिता का तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. नाही तुम्ही आखारात मला प्यायला त्रास द्याल. पाणी टाका, टाका, टाका पाणी. महाराज, निबार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त शेतकरी. काही संकट येऊ देव, बिचाराला संकटाची मालिकच लागली त्याच्या पुढे. 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक पीक असं नाही का त्याला मेलं खावट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं. ती त्याची बायको म्हणली, तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे. मग का खाट मोडी टाका. ती प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं. काय त्याचे पोर काय तसं त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगीला गेला मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निबार माणसं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदेशी. 200-300 रुपये रोजानं. 6,000च्या बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट. 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन